पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार नमस्कार नमस्कार। इथेच आहे आतमध्ये पूजा। आई बाबा तुमची वाट बघतायत। चला चला। अमूल्य आली नाहीये का? नाही नाही आलीये ना, तिकडे पूजेचं ताट घेतीये। ऊन आहे ना खूप, सहन होत नाही म्हणून हिला म्हटलं पुढे जाऊया। अरे डिट्टो माझ्या आई सारखंच आहे। हो, तिला पण ऊन सहन होत नाही आणि त्यात ती निर्जळी उपास करतेय। बापरे। चला आज जाऊया। चला चला। हॅलो हॅलो बहिणी, अगं ऍक्च्युली मी ताई आणि आई गौतमच्या फॅमिली सोबत पूजेसाठी मंदिरात आलो आणि मी आता जस्ट तुला आणि विक्रांतला पण ह्याच मंदिरात बघितलं। हे बघ तू प्लीज विक्रांतला इथून घेऊन जा आणि जर ताई गौतम आणि विक्रांत तिघही एकमेकांसमोर आले ना तर खूप गोंधळ होईल आणि त्यात वेदांत पण इथेच आहे। हे बघ तू प्लीज त्याला इथून कसंही करून घेऊन जा प्लीज। हो ठीक आहे चालेल, मी निघते। आपण ऑफिसला नाही जमलं तर बाहेर भेटू, ठीक आहे? बाय। ओके। काय ग, काय झालं? काही नाही, अरे ऑफिसमधून फोन होता। आपण निघायचं का? दादा पण वाट बघत असेल ना, माझी मीटिंग पण आहे। चल ओके। आरती, बरं झालं तुम्ही तिघं पूजेला आलात। आईला खूप बरं वाटेल। काय रे, भेट झाली का आरतीशी? आरती? आरती, आम्ही आरतीला भेटायला नव्हतो गेलो आज। हो का?
अमूल्य आली आहे म्हणजे ती पण आलीच असणार ना. अरे विक्रांत आद्या, अरे, काय आहे? तू पण ना दादा. अरे आरती इकडे आली आहे, हे विक्रांतला कळू द्यायचं नव्हतं. अमूल्याने आपल्याला इकडे बघितलं आणि मग मला फोन केला तिने आणि सांगितलं की आरतीचं लग्न ठरलंय, त्यामुळे त्यांनी काहीतरी आत पूजा वगैरे ठेवली आहे. आता विक्रांत आरतीची पुन्हा भेट होणार, पुन्हा सगळा गोंधळ, म्हणून मी त्याला घाईघाईने इकडे बाहेर आणलं. तर तू परत अगं त्यात एवढं काय आहे? हे बघ, विक्रांतला तसंही आरतीला एकदा भेटायचं होतं, सहज भेट होती. काय तो सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे. मलाही बघू दे ना, दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतं ते. मला कळेलच आरतीच्या मनात नेमकं काय आहे ते. गौतम, हा तुला कळेल फक्त बघून की आरतीच्या मनात काय चालू आहे. तू कधीपासून एवढ्या मुलींना ओळखायला लागलास? इथे विक्रांतच्या मनात नेमकं काय चालू आहे हे तुला कळत नाही. कळेल मला, तू चल माझ्यासोबत. कुठे? आत. दादा you okay? अरे आत तो गौतम पण आहे. तो कोण गौतम? अच्छा, तोच ज्याच्याशी आरतीचं लग्न ठरलंय. ठीक आहे ना, सगळेच आत आहेत. होऊ दे जे व्हायचे ते. आणि तसंही व्हॉट एव्हर हॅपन्स हॅपन्स फॉर द बेस्ट. ओके, सो चल. अरे चल. दादा हाय आरती. हाय. तुम्ही हॅलो. हाय. कशी आहे आता तुमची तब्येत? नाही म्हणजे तुमची तब्येत बिघडली होती ना, आणि नेमका आमचा साखरपुडा होता तेव्हाच तुमची तब्येत बिघडली, हो ना? हो, बरी. काळजी घ्या. आज आम्ही दोघं पूजेला बसणार आहोत. मग पूजा झाली की या तीर्थप्रसाद घ्यायला. अमूल्या, तो विक्रांत आहे का ग? हो. हो ना. तो इथे कसा काय?
माहित नाही आता. नाही पण बरं झालं, मला एकदा बोलायचंच होतं त्याच्याशी. आद्या थांब. ते बघ, हे तिघेही सोबत आहेत. आपण ना लांबूनच बघूया. लेट मी सी व्हॉट इज हॅपनिंग हिअर. Whatever happens, happens for the best. चल आम्ही आलोच. हं? विक्रांत, कशी आहे रे तब्येत? बरी आहे ना? हो बरं आहे मी आता. छान. काळजी घे रे बाबा. आज कसं काय इथे? का नेहमी येतोस इथे? येतो मी कधी कधी. चांगलंय. आपण जाऊया का तिकडे? कारण पूजा तिथे चालू आहे आणि आपण सगळे इथे थांबलोय म्हणून. हे आरती, तुला माहितीये ना आज आपण पूजा कशासाठी ठेवली ती? आपल्या साखरपुड्यात विघ्न आले होते म्हणून आईने पूजा ठेवली. आणि ऐक ना, तू पण जरा प्लीज देवापुढे प्रार्थना करशील का? आमच्या लग्नामध्ये ना विघ्न यायला नको आता. प्लीज. हा, पूजा झाली की ये तीर्थप्रसाद घ्यायला. आई, अगं आपल्याला महाप्रसादाची देणगी द्यायची होती ना. हो. आपण पूजेच्या आधी जाऊन देऊन येऊयात का? पुन्हा राहून जाईल आपल्याकडनं. तुम्ही येताय ना? मी? हा म्हणजे पूजा पण सुरू होईल ना आता. हा, येतो. तुम्ही वा पुढे. आलोच मी. चल चल. हा चल. अहो गौतम कुठे राहिला आणि आरती कुठे? ते दोघं बोलतायत. येतीलच. गुरुजी, तुम्ही वाटलं तर पूजा सुरू करा. चला आपण पूजेला आरंभ करूया. ओम, तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा. प्रभाकर सुधाकर घोरपडे. आधी मम म्हणा. तुम्ही फार विसरताय हो. तुम्ही पहिल्यांदा बसले का पूजाला? गुरुजी तुम्ही मला सांगा, त्यांना यातलं काही कळत नाही. आता गोत्र सांगा. जमदग्नी. दोघांचे गोत्र वेगवेगळे कसे? माहेरचे गोत्र वेगळं असेल, दोघांचे गोत्र एकच असलं पाहिजे. अहो नाही नाही, म्हणजे एकच आहे असा गोंधळ होतो माझा. हातात पळी घ्या. तुम्ही यांच्या हाताला हात लावा.
हो चला चला लवकर करा. ओम शांतिरापा शांति रोगदया शांति वनस्पतया शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति. ओम इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो लवकर या. ते ऍक्च्युली अहो पूजा सुरू झाली आहे. तुमचे आई बाबा तुम्हाला सारखे विचारतायत. चला ना लवकर. हो आरती चल. ते भटजी म्हणत होते की पूजेसाठी आधी तुम्ही तिघं बसाल आणि मग ताई बसेल. मग तुम्ही वा पुढे, मी आलेच तिला घेऊन. बर येतो. तीर्थप्रसादाला नक्की या. आणि हो आमच्या लग्नाला तर नक्कीच यायचंय. ताई अगं चल लवकर. अमूल्य, मला शेवटचं बोलायचं. ठीक आहे पण लवकर ये प्लीज. येतेच येते. तुम्ही बसा ना पूजेला. बसा. आपण तिकडे जाऊन बोलूयात. आद्या चल. अरे दादा, चल. सॉरी आरती, सॉरी. माझ्यामुळे तुला तुम्हाला खूप त्रास झाला. मी असा वेडेपणा करायला नको होता. चुकलंच माझं. मी असं करायला नको होतं. चूक झाली का माझ्याकडनं खरंच. आता कसे आहात तुम्ही? म्हणजे तुमची तब्येत वगैरे? छान. हे काय आहे ना तुझ्या समोर उभा. आरती, आय प्रॉमिस मी परत असा वेडेपणा नाही करणार. खरं तर मी तुम्हाला कुठलीही होप दिली नव्हती. मान्य आहे. तू मला कुठलीही होप दिली नव्हतीस. खरं तर तूच मला सतत सांगत होतीस. पण आरती, माझं मन आहे ना हे. आरती, ह्या सगळ्यात तुझा काहीच दोष नाहीये. सगळा दोष माझा आहे. सगळी चूक माझी आहे आरती. माझीच समजण्यात गल्लत झाली. आरती, खरं तर खूप काही सांगायचं आहे ग तुला, पण आता वेळ नाहीये. पण तुला कधीही काही लागलं तर फील फ्री टू कनेक्ट विथ मी. संकोच करू नकोस. आरती, माझा दादा, त्याचं खूप प्रेम आहे का माझ्यावर. खूप काळजी आहे त्याला माझी. त्यामुळे तो तुला काही बोलला असेल
तुला किंवा तुझ्या बहिणीला त्यांनी दुखावलं असेल तर त्याच्या वतीने मी माफी मागतो. कसं आहे ना आरती, जशा तुम्ही दोघे आहात तसे आम्ही दोघे. आणि एनिवे, ऑल द बेस्ट फॉर युअर मॅरेज.